राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर पोहोचले। शिवरत्न बंगल्याच्या गेटवरच नंदिनी देवी मोहिते पाटील आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने शरद पवार आणि शिंदे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। सोबत शेकापचे जयंत पाटील, माजी आमदार नारायण पाटील, अभिजित पाटील, धनाजी साठे, अनिकेत देशमुख, सुरेश हसापुरे, काका साठे, माजी आमदार रामहरी रूपनवर, चेतन नरोटे, शिवाजी कांबळे, उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सर्वांचं स्वागत केलं। शिवरत्नवर सध्या या सर्व नेत्यांची बैठक सुरू असून संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाची माहिती घेण्यात येते। मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते सांगतायत की सध्या नरेंद्र मोदी यांची हवा संपली आहे, त्यामुळे सोलापूर लोकसभेमध्ये आमदार प्रणिती शिंदे आणि माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील हे निश्चित निवडून येतील असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करतायत। या बैठकीला आमदार रणजितसिंह मोहिते पाटील शेजारी अनुपस्थित असले तरी त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव शिवराजसिंह मोहिते पाटील हे मात्र उपस्थित आहेत। आतमध्ये या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू असून शिवरत्न परिसरात हजारो कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।